काय झालं देवी? तुम्ही काहीशा चिंतेत दिसत आहात. जे होऊ नये असं वाटत होतं तेच झालं आहे. देवी तुम्ही स्पष्ट बोललात तर बरं होईल. श्री खंडेराय बानूसह गडावर यायला निघाले आहेत हे म्हाळसा देवींनी पाहिलं आहे. त्यातून ते गडावर येण्याआधी तिला घेऊन बानूच्या वाड्यावर गेले आहेत हे देखील म्हाळसा देवींना कळलं आहे. पण हे घडणं स्वाभाविक आहे. बाणाईने जे पाऊल उचललं ते अयोग्यच होतं. श्री खंडेरायांनी सांगून सुद्धा ती ही जेजुरी सोडून गेली आणि दैत्यांनी तिला वाटेत अडवलं. हो, अशा वेळी श्री खंडेरायांनी तिची दैत्यांपासून सुटका केल्यानंतर बाणाईला सुखरूप घरी सोडलं तर त्यात काही अयोग्य आहे असं मला नाही वाटत. मला देखील असंच वाटतं, परंतु म्हाळसा देवींना याचा राग आला आहे. देवी, तुम्ही तिथे होतात. त्यांना समजावलं असतं तर राग गेला असता. मी तसा प्रयत्न केला, परंतु 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 मला त्यांना थांबवणं शक्य झालं नाही आणि आता त्या बानूच्या वाड्याकडे जायला निघाल्या आहेत. बाणाईकडे? हो, जे घडायला नको होतं तेच घडलं. आता पुढे अजून काय घडणार आहे? अरे अरे ये गणोबा, अरे हे काय करतायसा? आता ह्याला कशा पायी हार घालताय हा? अरे काम करा बिगी बिगी. देव कधी बी गडावर येत्याल. ओ कशा पाय घाई करतायसा? होईल, समद होईल. अरे होईल काय होईल? देवीने सांगितलं आहे ना व हा? देव यायच्या आधी समधी कामं व्हायला पाहिजे म्हणून. अहो होणार व समद होणार. अरे कशी होणार? तुम्ही असंच खेळत बसणार आहे शिवा बरोबर? अरे मोप काम पडली आहे ती. अहो त्या गाडाच्या पायथ्यापासून हात काम करतात लोक. आम्ही तसं बी जाऊन काम करू. हा, तुम्ही नका काळजी करू. बघा बघा समधी कशी काम करतात बघा. ओय, आता देवी आल्या का नाही तुम्हासनीच का होत्याल. हा घ्या मग. आता देवीसनी काय झालं म्हणायचं? त्या रागावल्यात. अहो पर कशा पायी रागवल्यात? आमचं काही चुकलं का? तरी मी म्हणत होतो हा, तयारी कुठवर आली आहे हे बघाय तर देवी बाहेर गेले नसते. नाही नाही, मला नाही तसं वाटत. मला असं वाटतं की त्यांना बानू बद्दल काहीतरी कळलं असावं. तुम्ही दोघे असे चिंतित का? श्री म्हाळसा देवींनी स्वतःला कोंडून घेतले आहे. त्यांनी स्वतः काहीतरी निर्णय घेतलाय, पण तो काय आहे हे नाही सांगितले अजून. मग तुम्ही असे बाहेर उभे का? आपण त्यांना बाहेर घेऊन यायला हवं किंवा आपण आत जायला हवं. म्हाळसा, म्हाळसा. मला असं वाटतं की आपण सूक्ष्म देहाने आत जायला हवं. परंतु देवी, अशा वेळी ह्या दैवी शक्तींचा वापर आपण वैयक्तिक कारणासाठी करत आहोत असं मला वाटतं. परंतु म्हाळसांनी याआधी देखील रागाच्या भरात स्वतःची शिळा करून घेतली होती. आपण हे देखील स्मरणात ठेवायला हवं. मला देखील ह्याचीच चिंता वाटत आहे, कारण याआधी विचार न करता रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे तिने भयंकर असे काही करून घेतले आहे. देवा, तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू? बोला देवी. तुमच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी, तुमचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्साहात होतो, विशेषतः म्हाळसा. परंतु तुम्हाला बानूसोबत येताना पाहिलं आणि त्यांचा आनंद मावळला. त्या खूप दुःखी झाल्या. लक्ष्मी देवी, मला देखील हे कळत आहे
परंतु बानू त्या दैत्यांच्या तावडीत असल्याने पूर्णपणे भांबावून गेली होती. तिने हे असे कधीच अनुभवले नव्हते. तिच्यासाठी हे सर्व काही नवीन होते आणि म्हणून स्वाभाविकपणे युद्धभूमीवरून मी तिला स्वतः घेऊन आलो. परंतु आता म्हाळसाची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. आता विलंब नको. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मला वाटतं यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हाळसाने जो काही निर्णय घेतला आहे तो आपल्याला कळायलाच हवा. होय देवा, मला समजत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल याचाच विचार करतोय मी. नारायण नारायण. देवा, मला वाटत आहे की आपल्या समस्येवर तोडगा निघाला आहे. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. प्रणाम देवा. मुनिवर, आज बऱ्याच दिवसांनी आपले दर्शन झाले. नारायण नारायण. प्रभू, मी तर नित्य नेमाने आपले नामस्मरण करत असतो. असा एकही क्षण जात नसेल जेव्हा माझ्या मुखातून आपले नाव येत नसेल. आपले दर्शन व्हावे म्हणून मी सदैव आतुर असतो. परंतु तुम्ही अनेक दिवस इकडे जेजुरीकडे फिरकला देखील नाहीत मुनिवर. नारायण नारायण. माते, जेजुरी परिसरात दैत्यांनी प्रजेला त्रास देण्यास प्रारंभ केला अशी वार्ता माझ्या कानावर आली आणि त्यातूनच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते की काय अशीही चिन्ह दिसू लागली. आणि तसेच झाले. श्री खंडेराय आणि दैत्यांचं युद्ध झालं आणि खंडेरायांनी त्या दैत्यांचा वध केला. नारायण नारायण. होय प्रभू. आणि म्हणूनच या विजयोत्सवात मी देवांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. मुनिवर, तुम्ही अगदी योग्य वेळेवर आला आहात. नारायण नारायण. परंतु देवा, मला असे वाटले होते की आपण राजवाड्यात असाल, सगळीकडे उत्सव सुरू असेल. परंतु मुनिवर, अत्यंत महत्वाचे कार्य संपन्न करायचे आहे आणि हे कोण करेल याच विचारात आम्ही होतो. आणि आमची ही चर्चा सुरू असतानाच आपण आलात. महत्वाचे कार्य? हो मुनिवर, आता हे कार्य तुम्हीच पार पाडू शकता. देवा, मी धर्मसंकटात सापडेन असे काही कार्य मला करावे लागणार नाही ना? मुनिवर, हे युद्ध होण्याआधी म्हाळसेने बानूला ही जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा केली होती. म्हाळसेच्या आज्ञेनुसार बानूने ही जेजुरी सोडून जाण्याची सिद्धता देखील केली होती. परंतु त्या दैत्यांच्या अस्तित्वामुळे मी बानूला ही जेजुरी सोडून जाऊ नये असं सांगितलं. मी काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेण्याचे कार्य यांनीच तुमच्यावर सोपवले नाही ना मुनिवर? मी काय निर्णय घेतला आहे तो मी सांगते.